जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावात क्रिकेट खेळताना 12 वर्षीय गणेश नवल पाटील याचा मृत्यू झाला होता। ही घटना मार्च महिन्यात घडली होती। मात्र गणेशच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत संशय होता आणि त्याची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। अखेर 2.5 महिन्यानंतर गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। अवघ्या 12 वर्षांच्या गणेश नवल पाटीलचा 15 मार्च रोजी मृत्यू झाला होता। क्रिकेट खेळत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होतं। मात्र गणेशच्या वडिलांना या घटनेबाबत शंका होती। आपल्या मुलाची हत्या झाल्याचा त्यांचा ठाम संशय होता। मुलाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी 1.5 महिन्याहून अधिक काळ पोलीस ठाण्यापासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यकालापर्यंत सतत पाठपुरावा केला। अखेर 2.5 महिन्यानंतर जमिनीत पुरलेला गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। गणेशचे वडील नवल पाटील यांनी जुन्या वादातून त्याच्या मित्राने छातीत बॅट मारून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। फॉरेन्सिक पथक, पोलीस आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला। मुलाचा मृतदेह पाहताच वडिलांनी हंबरडा फोडला। पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पाठवण्यात आला। दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते। क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती, त्यात त्याचा मृत्यू आला होता। परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांचे पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे।